रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये जोहे शाळेत जय श्रीरामचे नारे दिले गेले। शिक्षकाने यावरून दुसऱ्याच विद्यार्थ्याला चोप दिला। संतप्त गावकऱ्यांनी शाळेला घेराव घातला आणि शिक्षकाला धडा शिकवला। जय श्रीराम म्हणणाऱ्या 8वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली। या शिक्षकाला निलंबित करा अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर आणि ग्रामस्थांनी केली। रायगड जिल्ह्यामध्ये पेणमध्ये एका विद्यार्थ्यानं जय श्रीरामचे नारे दिले म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि या शिक्षकाला निलंबित करा अशी मागणी आता या गावकऱ्यांनी केलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या पेणच्या जोहे शाळेत ही घटना घडली। गावकऱ्यांनी या शाळेला घेराव घातला आणि या शिक्षकाला निलंबित करा अशी मागणी केली। पालकांना तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज बघायचं आहे। की 8वी ब मध्ये विद्यार्थी त्याला मी जेव्हा वर्गात मी त्यांना फक्त एवढंच बोललो, बाळांनो आपण शिक्षणासाठी आलोय तर कृपया अशा गोष्टी आपण शिक्षण घेऊया। तुम्ही मारहाण केली तर असं तुमचा आरोप आहे। असं बोलत विद्यार्थ्यांना मी एक फटका दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं थोडंसं नुकसान झालं शारीरिक, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि इथून पुढे मी आयुष्यात कधीही विद्यार्थ्याला कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक शिक्षा करणार नाही असे मी मनापासून माझ्या जय संविधानानुसार मी बोलतो। माझा मान करा, मला माफ करा, माफ करा, माफ करा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये जोहे शाळेत ही घटना घडलेली आहे। विद्यार्थ्यानं जय श्रीरामची घोषणा दिली आणि त्यामुळे शिक्षकानं त्याला मारलं आणि त्याच्यावरून गावकरी संतप्त झाले, तर शिक्षकाला निलंबित करा अशी मागणी केली।